तर आता आपण एम्पररचे अपवर्ड मिनिंग पाहणार आहोत. तर एम्परर हे फादर फिगर आहे, म्हणजे वडील, एक वडिलांच्या स्थानी वडीलधारी माणसं एम्परर कार्ड दर्शवतं. किंवा एक जसं आईच्या क्वालिटीज असतात ना, तशा वडिलांच्या पण एक क्वालिटीज असतात, वडीलपणाच्या क्वालिटीज, त्यासुद्धा एम्परने दर्शवल्या जातात. जसं मातृत्व म्हणा, आईपणाचं, जसं एम्परेस काय मातृत्व दर्शवते, संगोपन दर्शवते, एक नर्चरिंग क्वालिटीज दाखवते ती. त्याप्रमाणे एम्परर हे एक वडीलपणा जो म्हणतात ना, त्यांच्या क्वालिटीज दाखवणारं कार्ड आहे. तसंच हे एक तर मस्क्युलाइन एनर्जी आहे, सो पुरुषपणा दाखवतो, पुरुषार्थ दाखवतो. एक वयस्करपणा देखील, कारण मुळात एम्परर हा वयाने जास्त आहे, त्याची पांढरी दाढी आहे. सो एक वयस्क व्यक्ती, एक पुरुष व्यक्ती किंवा एक पालकत्व दर्शवणाऱ्या क्वालिटीज आहेत या कार्डमध्ये. दुसरं म्हणजे ऑथॉरिटी दर्शवतो, कारण किंग आहे तो, त्याच्याकडे पॉवर आहे, ऑथॉरिटी आहे. सो ऑथॉरिटीच्या क्वालिटीज हे कार्ड दर्शवतो. तसंच जी माणसं प्रोफेशनल आहेत, एखाद्या क्षेत्रामध्ये त्यांनी उच्च पद गाठलेलं आहे, स्वतःमध्ये खूप डेव्हलपमेंट केलेले आहेत आणि एक मोठ्या कष्टाने स्ट्रगल करून त्यांनी एक उच्च पद गाठलेलं आहे कुठल्या तरी क्षेत्रामध्ये, अशा प्रोफेशनल व्यक्ती जे आहेत ना, ते एम्परर कार्ड दर्शवतं. सो एम्पररचा हा जो एक लुक आहे ना, हा काय आहे, हा इंटेलेक्च्युअल लेवलला आहे. इथे हार्टला तेवढं महत्त्व नाही आहे. सो एक प्रकारे माइंडचं म्हणजे मनाचं, हृदयावरती एक डोमिनेशन म्हणता येईल, की सगळ्या गोष्टी ह्या त्याच्या मनाने होत आहेत, त्याच्या डोक्याने होतात, इंटेलेक्च्युअल लेवलला करतो आहे तो. त्याच्या कुठेही इमोशन्सचा थारा नाही आहे. तसा पाहता इमोशनल तसे त्याच्या व्यवहारात नाही आहेत. इमोशनल कदाचित तो एक आत्मतून असू शकतो, कारण मी तुम्हाला म्हटलं ना की इथे एक छोटीशी नदी कुठेतरी, एक छोटासा त्याचा एक जरासा लुक दिसतो आहे आपल्याला, असली नसल्यासारखीच आहे ती. सो तिथे बाकी सगळ्या रखरखीतपणाच आहे. सो तिथे इमोशन्सना तितकासा वाव नाही आहे व्यवहारामध्ये, एक सगळी व्यवहारी वृत्ती आहे. इमोशन्स कदाचित कुठेतरी आतमध्ये असतील. एखादा सॉफ्ट कॉर्नर असा असू शकतो एखाद्या स्ट्रगल करणाऱ्या व्यक्तीला, जरी तो बाहेरून वृक्ष दिसला तरी कुठेतरी एखादा सॉफ्ट कॉर्नर असतो. त्याप्रमाणे थोडा असू शकेल, पण तो सुद्धा आपल्याला प्रयत्नाने शोधावा लागेल. जसं इथे ही नदी शोधावी लागते, अगदी कुठे आहे का पटकन बघून प्रत्यक्ष दिसत नाही ती. त्याप्रमाणे भावना वरवर दिसणाऱ्या नाही आहेत त्याच्याकडे, असं म्हणता येईल. दुसरं, याच्याकडे क्वालिटीज काय एम्पररकडे, की काहीतरी एखादं निर्माण करायचं, निर्मितीचं, एखादी बिल्ड करायचं, बिल्डिंगच्या क्वालिटीज आहेत. दुसरं एक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणता येईल. एखादी गोष्ट एक काटेकोरपणे एका स्ट्रक्चरमध्ये बनवणं, तिथे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करणं, नियमबद्धता, या सगळ्या गोष्टी आहेत ना ॲडमिनिस्ट्रेशन. कारण ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी आहे एम्परर म्हणजे. दुसरं म्हणजे ऑर्डरिंग आहे, राजा आहे तो ऑर्डर्स देणार. सो ऑर्डरिंग क्वालिटीज आहेत त्याच्यामध्ये, आणि तो त्याने स्वतःचं साम्राज्य उभं केलेलं आहे. सो तो खूप एस्टॅब्लिश आहे. तो काल परवा त्याने सुरुवात नाही केली, तो वर्षानुवर्ष करून आता तो एक बऱ्यापैकी स्थिरावला आहे, की स्वतःचं एक त्याने स्वतःला उंचीवर नेलेलं आहे. त्याचं आसनच दाखवतं की तो सगळ्यांपेक्षा वरती उठलेला आहे. सो एक तो एस्टॅब्लिश्ड आहे. सो एस्टॅब्लिशिंग क्वालिटीज दाखवतं तिथे. लिडरशिप आहे त्याच्यामध्ये, आणि प्रत्येक बाबतीमध्ये जे काही तो करणार त्या प्रत्येक बाबतीमध्ये एक पॉझिटिव्हनेस आहे, एक ॲफर्मेशन आहे म्हणता येईल त्याला, की त्याचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे. त्यामुळे सक्सेसफुल आहे तो लीड करणारा आहे. लिडरशिप आहे क्वालिटीज त्याच्याकडे पॉवर्स आहेत. रिस्पॉन्सिबिलिटी जाणून आहे तो, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत त्या जाणून आहेत. ओके. सो या एक सर्वसाधारण या क्वालिटीज दिसतात आपल्याला एम्पररच्या.
या कार्डचं मिनिंग दिसतं ते. या कार्डवरून या सगळ्या क्वालिटीज आपण समजून घ्यायच्या. म्हणजे हे कार्डचं कोणाला सिग्निफिकेटर म्हणून आलं तर आपण या क्वालिटीज त्या व्यक्तीमध्ये आहेत असं म्हणू शकू. ओके, किंवा त्याने त्या बाणवल्या पाहिजेत असं आपण ॲडवाईस देऊ शकतो. दुसरं आपल्याला असं म्हणता येईल की पॉवर आहेच. दुसरं ही व्यक्ती ना एखादा एम्प्लॉयर असू शकते, जी 4 माणसांना आपल्या हाताखाली घेऊन काम करणार आहे. म्हणजे सत्तेतली टॉप लेवलची व्यक्ती असू शकते. डॉमिनेरिंग, सगळ्यांवर डॉमिनेट करणारी व्यक्ती असू शकते. दुसरं जे एखादी वडीलधारी व्यक्ती जी थोडीशी एक ट्रेडिशनल वागणारी आहे. म्हणजे पूर्वीपासून आलेल्या सगळ्या प्रथा फॉलो करणं, मुलांनी असंच वागलं पाहिजे. तसंच एक सगळं घरामध्ये एक स्ट्रिक्ट काटेकोरपणा, सगळ्या बाबतीमध्ये नियम, असे जे एक खूप जो आताचे वडील, या काळातले वडील नाहीत, फार पूर्वीचे ट्रेडिशनली जो एक वडील म्हटल्यानंतर जो आपल्याला एक भीतीयुक्त आदर म्हणता येईल ना, अशा प्रकारचे वडील हे कार्ड दाखवतं. म्हणजे ते सपोर्टर आहेत, ते सपोर्ट करणारे आहेत फॅमिलीला कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही याच्यामध्ये, पण तेवढ्यात ते स्ट्रिक्टसुद्धा आहेत असं. सो आपण असं म्हणू शकतो की आणि जरुरी नाही आहे एम्पररचं कार्ड आलं म्हणजे समोरची व्यक्ती ही पुरुषच असायला पाहिजे काय नाही. एखादी स्त्रीसुद्धा असू शकते की ती ह्याप्रमाणे वागणारी असेल, या प्रकारच्या क्वालिटीज तिच्यामध्ये असतील. त्यामुळे जेंडरला इथे महत्त्व नाही आहे. तुम्ही एकदा टॅरो कार्ड आलं, जो कोणी असेल समोरचा सीकर, तो पुरुष असो वा स्त्री असो, या क्वालिटीज कदाचित तो रिप्रेझेंट करत असेल किंवा त्याने त्या अंगी आणाव्या असं. ही व्यक्ती एम्परर ही व्यक्ती कदाचित एक म्हणता येईल की एकत्र कुटुंबामध्ये किंवा कुटुंबामधली एक मिळवती व्यक्ती की ज्याच्यावरती सगळं घर चालतं आहे असं. बाकी सगळीजणं त्याच्यावरती एक स्टॅबिलिटीसाठी किंवा सेफ्टीसाठी सगळे त्याच्यावरती डिपेंड आहेत. अशी एखादी व्यक्ती घरातली ही एम्परर रिप्रेझेंट करू शकते. एम्पररचं जर कार्ड आलं ना तर तुम्ही समजायचं की तो पिरियड आहे ना, तर तुमच्या बाबतीत हा स्टॅबिलिटीचा पिरियड आहे. तिथे त्यावेळी तुम्ही सिक्युअर्ड आहात या पिरियडमध्ये, किंवा तुमच्या लाईफमध्ये एक आहे ना पर्टिक्युलर गोष्टी ह्या एका बरोबर ऑर्डरने होणार आहेत. काही कुठे हे नाही, प्रॉब्लेम्स होणार नाही. एक पॉझिटिव्ह पिरियड आहे असं म्हणता येईल. सो ओव्हरऑल आपण काय बघितलं की एम्परर म्हटलं की एक ऑथॉरिटी दाखवते. दुसरं लॉ, कायदा दाखवतो एम्परर. कारण कायदा पाळणार आहे, तो रूल्स अँड रेग्युलेशन्स पाळणार आहे. सो मुळात लॉ हा सुद्धा एम्परर दाखवतो. या कार्डवरून आपण कायदा हा अर्थ लावू शकतो. ह्या कार्डवरून एखादी कंट्रोल पॉवर आहे त्याच्याकडे, लिडरशिप आहे, मी म्हटलं डोमिनेट करणारा आहे तो तो राजा आहे म्हटल्यानंतर तो सगळ्यांना सेफ करणार, सगळ्यांच्या सिक्युरिटीचा विचार करणार. सो हे कार्ड आल्यानंतर तुम्ही सिक्युअर्ड आहात, सेफ्टी आहे तुम्हाला, स्टॅबिलिटी आहे असं तुम्ही म्हणता येईल. दुसरं म्हणजे हा ॲम्बिशियस आहे, याला ॲम्बिशियस भरपूर आहेत. त्याची जी विल पॉवर आहे ती म्हणता येईल की आयर्न विल पॉवर आहे, की जे मनात आणेल ते तो मिळवणारच असं. एम्पररचं कार्ड हे प्रोटेक्शन पण दाखवतं की तुम्हाला कुठलं ना कुठलं प्रोटेक्शन आहे. हे एम्पररचं कार्ड आलं की दाखवायचं की एक अश्युरन्स आहे तुम्हाला कुठल्याही बाबतीमध्ये. मग ह्याच्या सोबत जे कार्ड येईल त्या बाबतीत तुम्ही निर्धास्त राहा की तुम्हाला त्या गोष्टी मिळणार, किंवा एक असे कॉन्फिडन्स दाखवणारं कार्ड आहे. दुसरं एम्पररचं कार्ड हे एक प्रकारे जेव्हा हे व्यवहारामध्येचा विचार केला ना, तर जे कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे असतात ना, किंवा कॉर्पोरेशन्स असतात, मोठ्या मोठ्या कॉर्पोरेशन एकत्र येऊन हे झालेले असतात, त्या कॉर्पोरेशन्स किंवा कॉन्ट्रॅक्ट्स असतात, ते एम्पररचं कार्ड दाखवतं. एम्पररचं कार्ड आलं की समजायचं की सगळ्या गोष्टी ह्या अंडर कंट्रोल आहेत, कारण हा कंट्रोल दर्शवतो
सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये अंडर कंट्रोल, म्हणजे जो काही प्रश्न असेल त्याप्रमाणे त्याचे अर्थ लावायचे असतात. पण एम्पररचा काळ म्हणजे कंट्रोल आणि ऑर्डर आहे. सगळ्या गोष्टीमध्ये एक लॉ अँड ऑर्डर असणार आहे, एक कंट्रोल असणार आहे. हे आपण अगदी डोळे बंद करून समजायचं. दुसरं, एम्पररचं काळ ही एखादी रुलरशिप, लिडरशिप, हे मी तुम्हाला म्हटलं. आणि पूर्ण हे इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही इंटेलेक्च्युअल लेवलला काहीतरी करताय. हे कार्ड आलं ना, हे इथे इमोशन लेवलला काही नाही, तुम्ही सगळं मेंटल ॲक्टिव्हिटी तुमची आहे असं म्हणायचं. आणि हा एक तुमची मॅच्युरिटी दाखवणारं कार्ड आहे. एखाद्याच्या बाबतीत जर हे कार्ड आलं तर तुम्ही मॅच्युअर्ड पर्सन आहे, एक असं म्हणता येईल. की ज्याला एक क्लिअर उद्दिष्ट आहे आणि एक ज्ञान पण आहे एखादी गोष्ट करण्याचं. दुसरं म्हणजे एम्पररचं कार्ड जर आलं ना तुम्हाला, तर तुम्ही असं सांगू शकाल, मी तुम्हाला म्हणतो ना हे कार्ड कायदा दाखवतं. सो कदाचित तुमचा संबंध काहीतरी कायद्याविषयी कुठल्या तरी गोष्टीसाठी तुम्ही एन्काउंटर होणार आहे तुमचं. मीन्स कायद्याच्या बाबतीत काहीतरी संबंध, एखादं लिटिगेशन किंवा काय कशाशी तरी संबंध येईल कायद्याशी रिलेटेड असं म्हणता येईल. दुसरं आपण असंही म्हणू की जेव्हा आता एम्परर म्हटलं की आपण म्हणतो रूल्स अँड रेग्युलेशन, ट्रेडिशन फॉलो करणारा हा व्यक्ती आहे. मग एकदा ट्रेडिशन फॉलो करणारा व्यक्ती असेल तर तिथे इतरांना एक मोकळीक कमी असते, एक फ्रीडम कमी असतं इतरांच्या बाबतीत. तर तो एक पॉईंट लक्षात घेण्यासारखा आहे. जेव्हा रिलेशनशिपच्या बाबतीत आपण या कार्डचा विचार करू ना, तेव्हा जर हे कार्ड आल्यानंतर समजा हे कार्ड रिप्रेझेंट करत असेल तर आपण म्हणू शकू की कदाचित मग इतर नातेसंबंधामध्ये समोरच्या व्यक्तीला थोडं फ्रीडम कमी, कदाचित या व्यक्तीचा ज्याला ही रिप्रेझेंट करते त्याचा डोमिनन्स एवढा असेल घरामध्ये की ती त्याच्यामध्ये त्या बाकीचे व्यक्ती दबून जात असतील किंवा त्यांना एक फ्रीडम, मनाचं फ्रीडम मिळत नसेल असं आपण म्हणू शकतो. एम्पररचं कार्ड समजा कशा ह्याच्यामध्ये आलं तर एक गोष्ट की तुम्ही एखादा व्यवसाय किंवा तुम्ही जे काही करताय काम त्या बाबतीत जर आलं तर तुम्ही सांगू शकता की ते एक प्रकारे सिस्टमॅटिक आहे, कारण हा ऑर्गनाइज पर्सन आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक, स्ट्रॅटेजिकली तुम्ही कराल किंवा एकदम ऑर्गनाइज पद्धतीने कराल. तुमचा अप्रोच तसा असेल किंवा तुम्ही जे काही प्लान्स असतील जे काही प्लान्स एक तर प्लॅनिंगने जाल सगळ्या गोष्टीकडे करताना आणि शेवटपर्यंत त्याला टिकून राहाल, कारण हा तसा आहे. त्याच्यामध्ये पेशन्स आहेत. एम्परर हा पेशन्स पण दाखवतो. सो याच्यामध्ये पेशन्स आहेत. कुठल्याही गोष्ट एक सातत्याने नियमितपणे त्याच्या गोष्टीमध्ये वाहून घ्यायचं, धडाडी एक पॅशन ठेवायचं शेवटपर्यंत, अगदी जोपर्यंत त्याचा रिझल्ट दिसत नाही तोपर्यंत ते कंटिन्यू करायचं पॅशन, हे एम्परर दाखवतं. सो तो एक अर्थ आपण रिडिंगमध्ये तसा घेऊ शकतो. तसं एम्परर मी तुम्हाला म्हटलं ना, हायर ऑथॉरिटी किंवा हायली प्रोफेशनल पर्सन्स दाखवतात. म्हणजे तिथे एक तुम्हाला सगळ्या गोष्टीचा नॉलेज आपण म्हणू शकतो की एक स्पेशल नॉलेज, म्हणजे सगळे एक्सपर्ट असतात लोक, अगदी सगळं वर्ल्डली नॉलेज राखून असतात. कुठे काय सगळ्या गोष्टीचं ज्ञान असतं, एक एक्सपर्टाईज असतं, ते आपण म्हणू शकतो. हे झालं. मग एम्परर ही व्यक्ती कोण असू शकतं? एम्परर हे एकतर ही व्यक्ती इतकी एक्सपर्ट आहे, क्वालिफाईड आहे की ती ॲज अ टीचर असू शकते, कारण तो गाईड करणार आहे. एम्परर ही अशी व्यक्ती आहे की त्याने आयुष्यभर आता ह्या पोझिशनला येईपर्यंत त्याने एवढं स्ट्रगल केलेलं आहे. त्याने खूप ज्ञान मिळवलेलं आहे. एक लाईफ एक्सपिरियन्स त्याच्याकडे भरपूर आहे. ही पांढरी दाढी दाखवते. लाईफ एक्सपिरियन्स त्याच्याकडे भरपूर आहे. त्याने तो समृद्ध आहे. त्यामुळे त्याचा गायडन्स तो ॲज अ काउन्सिलिंग म्हणून तो एखाद्याला युजफुल होऊ शकेल किंवा स्वतः गायडन्स देऊ शकतो एखाद्याला, समोरच्या व्यक्तीला. नवीन कोणी असेल तर त्याला त्याच्या लाईफ डायरेक्शन्स देऊ शकतो.
सो एम्परर ही व्यक्ती टीचर असू शकते, काउन्सिलर असू शकते, एखादं कोच असू शकते, किंवा तुमचा सुपिरियरसुद्धा असतात ऑफिसमध्ये, हायर अथॉरिटी, की तुम्हाला काही डिफिकल्टी आलात की तुम्ही तुमच्या बॉसेसना विचारता. सो कुठलाही बॉस असू शकते, एम्प्लॉयर असू शकते, की त्याला सगळं नॉलेज आहे त्या बिझनेसचं किंवा काही खायचं, की त्याच्याकडे एक इतर माणसं जाऊन गायडन्स विचारू शकतात. किंवा एम्परर ही अशी ही व्यक्ती असू शकेल की ती जवळपासची आहे तुमच्या, पण त्या व्यक्तीला खूप नॉलेज आहे, की ती एनी टाईम तुम्ही नॉलेजसाठी त्या व्यक्तीची मदत घेऊ शकता. तुमचा एखादा मित्र असू शकतो किंवा काय, तो त्याचे फीचर्स असे असतील, तो अनुभवाने समृद्ध असेल, तो कदाचित स्ट्रिक्ट नेचर असू शकतं किंवा काय, पण ती व्यक्ती एक नॉलेजेबल असेल की त्याच्याकडे जाऊन तुम्हाला नॉलेज, कुठल्याही गोष्टीचा गायडन्स मिळू शकतो. एम्परर ही व्यक्ती जर रिलेशनशिपमध्ये, आता रिलेशनशिप वगैरे या सगळ्या गोष्टी आपण एक बघणारच आहोत, सेपरेटली पण बघणार आहोत, पण इन बिटवीन आता हे जे आले ना, काही वेळा काय होतं, पटकन त्यावेळी आपल्याला क्लिक होतात काही गोष्टी, जसे हे काही त्याचे कीवर्ड्स येतात ना त्यावेळी. सो एम्परर ही व्यक्ती जर एखादा पार्टनर असेल, बिझनेस पार्टनर, लाईफ पार्टनर, तर ती व्यक्ती विश्वास ठेवण्यासारखी असेल ही, कारण नॉलेज आहे, अनुभवी आहे, सो ती ही विश्वासू आहे असं म्हणता येईल. आणि रिव्हर्स झालं तर ते उलटं होऊ शकतं. ओके. दुसरं, ह्या एम्पररचे सगळे इमोशन्स त्याच्या कंट्रोलमध्ये आहे, त्याच्या मनावरती पूर्ण कंट्रोल आहे तो, आणि मनावरती कंट्रोल आहेच, पण त्याने जे काही मिळवलं आहे त्यामध्ये तो सॅटिस्फाईड आहे, कंटेंट आहे. तो स्वतः जे काही बनला आहे, म्हणजे ही व्यक्ती जी काही बनले असेल, त्या ज्या ज्या प्रोफेशनमध्ये असेल, काय असेल, त्यांना स्वतःबद्दल एक रिस्पेक्ट असेल, सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात ना, की आपण जे काही शिकलो आहे किंवा जे काही आपण पोझिशन मिळवलं आहे, जे काही नॉलेज मिळवलं आहे, त्या बाबतीत तो स्वतःशी कम्फर्टेबल असणार आहे, स्वतः एक सॅटिस्फाईड असणार आहे, कंटेनमेंट असणार मनामध्ये त्याबद्दल. त्याचे इमोशन्स स्वतःवरती, एक इमोशन्सवरती ताबा असणार आहे. ती व्यक्ती अशी असेल की गुड लिस्नर आहे. जी व्यक्ती एक स्वतःला रिस्पेक्ट देऊ शकते, ती दुसऱ्यालाही रिस्पेक्ट देते, ऑफकोर्स. सो एम्परर ही अशी व्यक्ती आहे की इतरांचा जो ॲडवाईस असेल ना, तीसुद्धा ती शांतपणे ऐकून घेईल, पण जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा मत हे त्याचं स्वतःचं असतं. अशी व्यक्ती की ती गुड लिस्नर आहे, समोरच्याचं ऐकून घेईल, समोरच्याची मतं घेईल. मग ती एखादी बॉस असेल, एम्प्लॉयर असेल, ती बरोबरच्या माणसांचं जे काय सजेशन्स असतील ते ऐकून घेईल, पण त्याचं जे जे डिसिजन मेकिंग जे असेल ना, ती पॉवर ही एम्पररची स्वतःची आहे. डिसिजन तो स्वतःच्याच मनाने घेणार, अशी व्यक्ती. ओके. सो एक झालं. दुसरं, त्यामुळे एक निडरपणा आहे त्याच्यामध्ये, एक त्याच्या मनावर कंट्रोल असल्यामुळे मनात कॉन्फ्लिक्ट्स नाही आहेत. कॉन्फ्लिक्ट्स असतात ते त्याला घाबरवत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचे. सो कारण त्या ठिकाणी तो शांतपणे निर्णय घेऊ शकतो, कारण एक सेल्फ सफिशियन्सी आहे त्याच्यामध्ये. कुठल्याही कॉन्फ्लिक्ट्समध्ये तो स्वतः स्टॅबिलिटी आहे ना त्याच्यात, स्टेबल राहून एक योग्य निर्णय घेऊ शकतो एम्परर. त्यामुळे तो एक चांगला लीडर आहे, तो इन्फ्लुएन्सर आहे, एखाद्याला इन्फ्लुएन्स करू शकतो तो. आणि तो ही काळजीसुद्धा घेईल की तो इतरांना, इतर कोणीही त्याला कमीपणा दाखवू शकणार नाही, याची तो पुरेपूर काळजी घेईल. म्हणजे तुम्ही एक समजा, तुम्ही एक ऑथॉरिटी पर्सन कसा असतो, त्या सगळ्या क्वालिटीज आहेत यामध्ये. ऑथॉरिटी पर्सन, मग तुमचे कुठलेही बॉसेस असतील, जे हायर अथॉरिटी असेल, ते सगळ्या या गोष्टी फॉलो करतात, की ते इतरांचं म्हणणं ऐकून घेतात, डिसिजन पॉवर त्यांच्याकडे असते, ते गाईड त्यांचं नॉलेज एवढं असतं की ते इतरांना गाईड करतात, इन्फ्लुएन्स करू शकतात, त्यांनी काय करावं काय नाही, आणि समोरच्या इतरांकडून आपल्याला कमी लेखलं जाणार नाही याचीही सुद्धा ती काळजी घेतात. सो या सगळ्या क्वालिटीज या एम्पररकडे आहे. सो
एक जेव्हा आपण त्याचं पर्सनॅलिटी म्हणता येईल, हे ओव्हरऑल आपली पर्सनॅलिटी म्हणून सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवू शकता. आणि काय सांगता येईल, ऑथॉरिटी पर्सन मी तर म्हटलं. आणि मी म्हटलं ना, हा ट्रेडिशन फॉलो करणार आहे. त्याच्यामुळे एक ठराविक जे सोसायटीने घातलेले प्रिन्सिपल्स असतील, ते नॉर्म्स असतील, काय सोशल नॉर्म्स असतील किंवा प्रिन्सिपल्स, ट्रेडिशन फॉलो करणार आहे. त्यामुळे त्या चौकटीत राहून काम करायची त्याला सवय एम्पररला, की तो एक सर्टन ॲक्सेप्टेड स्टँडर्ड्स असतात ते तो फॉलो करतो. आणि ती त्याची एक मानसिक गरज आहे असं म्हणता येईल एम्पररची. कारण मुळात हा खूप अनुभवी आहे, म्हणजे फार त्याचं वय जास्त आहे, तो खूप ओल्डर आहे ना. सो एक ट्रेडिशनल फॉलो करणे हा त्याच्या मानसिक फुलफिलमेंट बनतात, मग एक आनंदाचा म्हणता येईल, की आपण नियमाप्रमाणे जातो, रूल्स अँड रेग्युलेशनप्रमाणे जातो, ट्रेडिशन फॉलो करतो, आपण चौकटीत वावरतो आहे, सगळे सोशल नॉर्म्स फॉलो करतो आहे. ही गोष्ट ही त्याला स्वतःच्या मनाला सॅटिस्फाय करणारी आहे. सो तो त्याच्या आनंदाचा भाग आहे हे. आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्या पर्सनॅलिटीचा हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे असं म्हणता येईल. त्यामुळे काय आहे, म्हणजे तुम्ही घरातली समजा तुम्ही एकत्र कुटुंबामध्ये पूर्वीच्या काळापासून आपण जर विचार केला तर एकत्र कुटुंबामध्ये सगळ्यात वयस्कर व्यक्ती कशी वागते त्याप्रमाणे. सो एम्पररचा विश्वास आहे की प्रॉब्लेम्स जे काही आहेत ना ते तुम्ही तुमच्यामध्ये सॉल्व करू शकता. जनरली आपण एरवीसुद्धा ट्रेडिशन जी लोक फॉलो करतात किंवा ही जुनी माणसं जी आहेत त्यांचा एक आउटलुक बघितला तर आपल्याला असंच जाणवतं. तो एम्पररच्या अशी बिलीफ सिस्टीम आहे की प्रॉब्लेम्स आपण जर एक प्रॉपर प्लॅनिंग केलं आणि एक म्हणतात ना सिंगल माइंडेडनेस, की एका म्हणजे आपलं मन त्याच्यावरती एक फोकस केलं, ते जास्त स्कॅटर्ड होऊ दिलं नाही बाहेरच्या गोष्टींनी, त्याचा परिणाम जास्त होऊ दिला नाही. आपण त्यावरती फोकस राहिलो, विजन आपलं प्रॉपर असेल, प्लॅनिंग असेल, तर कुठलाही प्रॉब्लेम आपण सॉर्ट आऊट करू शकतो. ही त्याची बिलीफ सिस्टीम आहे, हे त्याच्या बिलीफ्स आहेत एम्पररच्या. आणि आता एम्परर हे कार्ड जेव्हा रीडिंगमध्ये येईल ना तेव्हा आपण असं म्हणू शकू की तुम्ही एखादी आयडिया तुमच्या मनात आली आहे, एखादी कल्पना आहे की त्याच्यावरती तुम्ही काम करताय, असं म्हणता येईल की एक काहीतरी नवनिर्मितीचं काम तुम्ही करताय, काहीतरी एक प्रॉपर एक फर्म काहीतरी तुम्हाला निर्माण करायचं आहे, एखादा बिझनेस असू शकतो किंवा काय, त्याच्यावरती तुम्ही काम करताय असं म्हणता येईल हे यावरून. दुसरं रीडिंगमध्ये आपण असंही म्हणू शकतो की एखाद्याच्या लाईफ सिच्युएशन आहे ना आता इम्प्रूव्ह होणार आहे, कारण एम्परर हा एस्टॅब्लिश आहे ना, सगळं मिळवलेलं आहे त्याने, अचीव केलेलं आहे, सक्सेस दाखवतं. सो आता तुम्हाला तुमच्या लाईफ सिच्युएशन्स ज्या काही असतील त्याच्यामध्ये एक इम्प्रूव्हमेंट तुम्हाला पाहायला मिळेल उत्तरोत्तर, असं आपण म्हणू शकतो. दुसरं आपण एक असं म्हणू शकतो की तुम्हाला, कारण एम्परर हे प्रोटेक्शन दाखवतं, तो स्वतः प्रोटेक्टेड आहे, तो त्याने जे काही मिळवलेलं आहे ना साम्राज्य, त्याच्यामध्ये तो चारी बाजूनी साम्राज्य आहे, तो स्वतः एक प्रोटेक्टेड आहे, प्रोटेक्शन दाखवतो आणि तो स्वतः दुसऱ्याला पण प्रोटेक्ट करणारा आहे, राजा आहे तो. सो आपण असं म्हणू शकतो की तुम्हाला कोणाकडून तरी तुमचा ह्याच्यावरती विश्वास आहे अशा व्यक्तीकडून तुम्हाला कदाचित एखादं संरक्षण मिळू शकतं, प्रोटेक्शन मिळू शकतं कुठल्याही बाबतीत. मग तुमच्या व्यवसायाबद्दल, जॉबबद्दल, तुमचा एखादा पर्सनल इश्यू असेल
त्या बाबतीत काहीतरी एक एक प्रोटेक्शन तुम्हाला ऑफर केलं जाईल, असं असं आपण म्हणू शकतो. दुसरं एम्पररचं कार्ड आपण हे कारण एम्परर हा एक डिसिजन पॉवर त्याच्याकडे आहे. सो आपण एम्पररचं कार्ड आल्यानंतर असंही म्हणू शकतो की तुम्ही तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवा एखादं डिसिजन घेताना, कारण आताचं हे कार्ड असं दाखवते की तुमच्या डिसिजन्स हा प्रॉपर असतील, असं असं आपण म्हणू शकतो. दुसरं आपण असंही म्हणू शकू की एम्परर जर कार्ड आलं तर की तुम्ही आताची ही वेळ आहे, ही तुमची परफेक्ट ॲक्शनची वेळ आहे असं म्हणता येईल, कारण हा एकदम तयार आहे ॲक्शनसाठी. हे सगळं त्यांनी घातलेलंच आहे, आर्मर घालून ठेवलेलं आहे अंगावरती. सो आता ही तुमची ॲक्शनची वेळ आहे आणि तुम्ही एक प्रॅक्टिकल अप्रोच असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जे काही आहे, विजडम आहे, एक सातत्य आहे एखाद्या गोष्टीमधलं, तुमच्या काही स्किल्स आहेत, त्या तुम्ही युटिलाइज करायचेत. तो यापुढे जे काही स्टेप्स घ्याल तुम्ही लाईफमध्ये, त्यामध्ये तुम्ही स्वतःच्या या सगळ्या क्वालिटीज युटिलाइज करा, त्याच्यावरती सातत्याने काम करायचं, तुमच्या स्वतःच्या स्किल्स वापरायचं, नॉलेज वापरायचं, असं आपण म्हणू शकतो. आणि तुम्ही एखादी गोष्ट लीड करा, स्वतःच्या कंट्रोलमध्ये आणा असं. आणि तुम्ही प्रोटेक्टेड आहात, तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही असं आपण म्हणू शकतो, कारण हा प्रोटेक्टेड आहे. दुसरा हा ह्याच्याकडे डॉमिनन्स कंट्रोलिंग पॉवर आहे. सो आपण असं म्हणू शकतो की तुम्ही जे काही आता कराल ना, त्यामध्ये तुम्हाला गरज आहे लीड करण्याची, पुढे येऊन एक स्वतःचं हे दाखवून देण्याची, पॉवर्स दाखवून देण्याची, आणि तुम्ही सगळ्यावरती कंट्रोल घेऊ शकता, कारण टाईम फेवरेबल आहे आणि तुम्ही स्वतः प्रोटेक्टेड आहात असं आपण म्हणू शकतो. ओके. ते एम्परर ही व्यक्ती एखादी तुमच्या आयुष्यातली एखादी व्यक्ती अशी असू शकते की जी ज्याच्याकडे पॉवर्स आहेत. मग पॉवर्स म्हणजे ॲक्च्युअल पॉवर्स पण असू शकतील किंवा मग एक इमोशनल पॉवर्स पण असू शकते. म्हणजे समजा कदाचित एम्परर म्हणून तुमचे वडील पण हे रिप्रेझेंट करतील एखाद्या स्प्रेडमध्ये. आपण रिलेशनशिप किंवा काहीही एखादी गोष्ट कोण आपल्या लाईफला इन्फ्लुएन्स करते असं काही प्रश्न वगैरे असतील त्या दृष्टीने किंवा काय, तर ती व्यक्ती ही एम्परर ही व्यक्ती तुमचे वडील असू शकतात की घरामध्ये त्यांचा दरारा आहे आणि हे आहे, किंवा मग ती व्यक्ती एखाद्याचा नवरा किंवा एखादा प्रेमी असू शकते. की जरुरी नाही की पॉवर्स असायला पाहिजे, एक इमोशनल पॉवर पण असू दे. इमोशनल पण काही व्यक्ती असे असू शकतात की त्यामुळे इतर माणसं थोडी दबून राहतात किंवा काय असं. म्हणजे एम्परर हे कार्ड आहे ना, जेव्हा कधी तुमच्या स्प्रेडमध्ये येईल ना, तेव्हा त्या स्प्रेडची थीम काय समजायची की सगळ्या गोष्टी ऑर्डरमध्ये आहेत, ऑथॉरिटी असणार आहे, काहीतरी ह्या चाकोरीमध्ये काम करणार आहे ना. म्हणजे एका ट्रेडिशनमध्येच ठराविक रूल्स अँड रेग्युलेशन कायद्यात काम करणार आहे. सो ज्युरिस्डिक्शन म्हणता येईल की या गोष्टी या स्प्रेडमध्ये तुम्हाला दिसून येतील. त्याचा कुठे ना कुठेतरी तुम्ही ते कीवर्ड्स लक्षात ठेवायचे अर्थ लावताना, इतर कार्डचे अर्थ लावताना. एखादी ऑथॉरिटी असलेली एखादी पुरुष व्यक्ती लाईफमध्ये असू शकते असाही अर्थ घेता येईल. जी रूल्स बनवणारी आहे, एखादं तुम्हाला तुमच्या त्या व्यक्तीच्या ज्यांचं रीडिंग करताय त्यांना त्यांच्या लाईफला इन्फ्लुएन्स करणारी असू शकते असं. आता अजून सांगायचं झालं तर समजा जर एखादा रीडिंग करताय तुम्ही आणि ती जी व्यक्ती ज्याचं रीडिंग करणार किंवा तुम्ही स्वतःबद्दल रीडिंग करताय आणि समजा तुम्ही स्वतः एखाद्या सिच्युएशनमध्ये फसलेले आहात, एखादं कॉन्फ्लिक्ट असेल रिलेशनशिपमध्ये किंवा कशातही व्यवसायामध्ये कॉन्फ्लिक्ट असेल, तर एम्परर हे कार्ड आलं तर ते
एक पॉझिटिव्ह समजायचं की तुम्ही तुमचं मत एक अगदी निडरपणे मांडाल. तुमची जी काही बाजू असेल सॉरी ती निडरपणे मांडाल. तुम्ही त्या सिच्युएशनला फाईट कराल असं म्हणता येईल. आणि जर तुमचं जर उद्दिष्ट असेल ते चांगलं असेल तर ही पहिली गोष्ट आहे. आणि चान्सेस आहेत की तुम्हाला त्यामध्ये सक्सेस मिळेल. ते जे कॉन्फ्लिक्ट आहे ना, जर एम्पररचा काळ तर समजायचं की त्यामध्ये तुम्हाला स्ट्रगल करून सक्सेस मिळणार आहे. कारण हा हे स्ट्रगलची फेज दाखवतो ना. स्ट्रगल करून त्याने अचीव केलेलं आहे. सो पण तुमची बाजू ही सत्याची असायला हवी असं. सो आता आपण बरंचसं आपण एम्पररचे अपवर्ड मिनिंग पाहिलेले आहेत आपण. हे तर मी तुम्हाला म्हटलं की सोसायटीचे नॉर्म्स दाखवतं. एम्परर हे सोसायटी नॉर्म्स दाखवतं. ते एक आहे, तो एक महत्त्वाचा आहे. कारण जी एम्प्रेस आहे ना हिच्या सोबतचं कार्ड एम्प्रेस गेल्या वेळी आपण पाहिलं, ते एक नॅचरल वर्ल्ड दाखवते. कारण ती नेचरमध्ये येऊन बसली आहे. ती त्या कॅसलमधून बाहेर आले नेचरमध्ये बसलेली आहे. ती तिचं नॅचरल वर्ल्ड दाखवते. ओके. पण एम्परर तसं दाखवत नाही. एम्परर हे सोशल वर्ल्ड दाखवतो. ॲक्च्युअल फिजिकल भौतिक जग त्याच्यामध्ये फेस करतो तो एम्परर. सो ते एक सोशल वर्ल्ड दाखवतो. त्यामुळे सगळे सोशल नॉर्म्स किंवा सोसायटीचे लॉज हे एम्परर शो करतो. ओके. सो आता आपण अपवर्ड मिनिंग बघितले आहेत. आता आपण हे सेम हे बघूया. अपराईट मिनिंग बघितले. आता रिव्हर्स मिनिंग बघूया. आता आपण अपराईटमध्ये ज्या ज्या गोष्टी म्हटलं आहे ना त्याच्या अपोजिट रिव्हर्समध्ये करायचं. ते कसं बघा. अपराईटमध्ये आपण हे कार्ड पॉवर सांगितलं. रिव्हर्समध्ये काय सांगायचं, हा सत्तेसाठी लालची आहे किंवा पॉवर हंग्री म्हणतात असं. सत्य काय त्याला तर एकातरी सत्ता, तो एक वर्ड आठवत नाही मला. सो सत्तेसाठी एक लालची व्यक्ती असं म्हणता येईल. दुसरं, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही एखादी गोष्ट जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करता एखाद्या ठिकाणाहून, ते पण दाखवलं की एक ग्रीडीनेस हे कार्ड दाखवतो. निगेटिव्ह ट्रेट आहेत त्याचे हे. आता हे जे आहेत ना, जसं तो डोमिनेट करणारा आहे किंवा कंट्रोल आहे त्याच्यामध्ये, तर तो रिव्हर्समध्ये तो जर जास्तच डोमिनेटिंग होईल, जास्तच कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करेल. फॅमिलीमध्ये असेल तर फॅमिलीच्या ती सगळी माणसं दबून राहत असतील किंवा त्यांच्यावरती जास्त कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न, त्यांना अजिबातच फ्रीडम मिळत नसेल असं आपण म्हणू. कदाचित काही वेळा एक क्रुॲलिटी पण दिसेल, दृष्टपणा, असं हा एक अर्थ आपण घेऊ शकतो. म्हणजे जे पॉझिटिव्ह अर्थ आहेत ना ते काही वेळा त्याची एक हे पॉवर जास्त वाढते, एक सिव्हिअरिटी वाढते रिव्हर्समध्ये. ओके. दुसरं आपण असं म्हणू की आता हा एका पर्टिक्युलर बाउंड्रीमध्ये ज्युरिस्डिक्शनमध्ये काम करणारी व्यक्ती आहे, त्याने स्वतः राखून घेतलेले आहेत. सो आपण रिव्हर्समध्ये असं म्हणू शकू की ते तो करू शकत नाही किंवा तो एक्सेसिव्ह एखादी गोष्ट एक्सेसिव्ह करतो आहे, बाउंड्रीजमध्ये वागत नाही, कुठल्याही नियमात किंवा चौकटीत न वागणार आहे, चौकटी न पाळणारा व्यक्ती आहे, सगळ्या गोष्टी एक्सेसिव्ह फोर्सफुली करणाऱ्या आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जे काय पाहिजे ते सगळं, म्हणजे एखाद्याला जे हवं ते हवंच असं करून मिळवणारी जी व्यक्ती असते ना ती तशा प्रकारची आहे. आणि पॉझिटिव्ह आहे ना, जेव्हा तो अपवर्ड मिनिंग आहे ना ह्याचं एम्पररचं, हे काही वेळा कंट्रोल सेक्स ड्राईव्ह दाखवतं. आणि अपोजिटमध्ये रिव्हर्समध्ये त्याच्या अगदी उलटं होऊ शकतं. म्हणजे एखादी गोष्ट एखादी मिळवण्यासाठी जोर जबरदस्ती करणे हा अर्थ, आपण क्रुॲलिटी दाखवणे हा अर्थ यामध्ये होऊ शकतो. कारण हा मंगळाची रास आहे ना, आणि मंगळ हे सेक्सशी रिलेटेड आहे ग्रह. सो सेक्शुअल पॉवर दाखवणार आहे.
सो एम्पररचा तोही एक अर्थ होतो. असं जर रिव्हर्स झाला तर तो तशा प्रकारची व्यक्ती असू शकते. दुसरं म्हणजे एम्परर जर रिव्हर्स असेल तर ऑथॉरिटी जे असतात, लॉज, ऑथॉरिटी पर्सन्स किंवा त्यांच्याशी थोडासा वाद होऊ शकतो एखाद्या वेळी. म्हणजे असं असं आपण मिनिंग काढू शकतो की कुठेतरी एखाद्या कायद्याच्या कचाट्यात राहणे किंवा एखाद्या गव्हर्मेंट ऑफिशियल्स किंवा काय यांच्याशी वादविवाद, ऑथॉरिटी पर्सनशी काहीतरी इश्यूज क्रिएट होणे, असं आपण ह्याचा अर्थ लावू शकतो. रिव्हर्स एम्परर हा जास्त इगो दाखवणार आहे. एरवीसुद्धा त्याला प्राईड आहे कारण तो राजा आहे, त्याने सगळं स्वतःच्या हिमतीवर मिळवलं आहे, त्यामुळे तो अभिमानी आहे, स्वाभिमानी आहे, मान आहे. पण रिव्हर्समध्ये तो जरा ओव्हर इगो आहे की सगळ्या गोष्टी त्याच्या एक डॉमिनन्स आणि इगो याचाच प्रभुत्व आहे त्याच्या मनावरती एक. दुसरं अपवर्डमध्ये आपण कंट्रोल बघितला, हा कंट्रोल हे करणार आहे. तर रिव्हर्समध्ये आपण लॉस ऑफ कंट्रोल म्हणू शकतो, त्याचा काही कंट्रोल नाही आहे. म्हणजे ऑथॉरिटी पर्सन असेल तर तिचा आजूबाजूच्या स्टाफवरती काही कंट्रोल नाही आहे कुठल्याही गोष्टी, असंही म्हणू शकतो आपण. किंवा आता याने सगळं झगडून मिळवलेलं आहे किंवा काय फाईट करून मिळवलेलं आहे. सो तुम्ही याच्या अपोजिट की तुम्ही एखाद्या फाईटमध्ये तुम्ही जखमी झालात, तुम्हाला सिरियस काहीतरी इंजुरी झाली आहे, असाही अर्थ होऊ शकतो एखाद्या ह्याच्यात अपोजिटमध्ये. असा अपवर्ड मॅच्युरिटी दाखवतो तर रिव्हर्समध्ये तो इमोशनली इमॅच्युअर्ड पर्सन आहे असं म्हणता येईल. किंवा एक्सेसिव्ह कंट्रोल वगैरे तर तुम्हाला मी म्हटलं, कदाचित त्याचा आपण असं म्हणू शकतो की एखाद्याला खोटा अभिमान असणं. एरवी तो अभिमानी आहे एम्परर, पण काय उलट असेल, रिव्हर्स असेल तर खोटा अभिमान आहे अशी. किंवा त्याच्यामध्ये डिसिप्लिन नाही आहे, इमॅच्युरिटी आहे. पुन्हा तो खूप चुकीचे डिसिजन्स घेतो आहे किंवा हार्श डिसिजन्स घेतो आहे आणि ते इतरांना फॉलो करायला लावतो आहे. असं एखादा बॉस असा असू शकतो की काहीतरी असं समन्वय साधत नाही, स्टाफचे सजेशन्स घेतल्या सगळ्या गोष्टीतून एक हे काढून किंवा एक स्वतःच्याच मनाने स्वतःचा इगो आणि हे करून काही डिसिजन्स घ्यायचे हार्श की आणखी ते फॉलो होत आहेत नाही होत आहेत पण ते लादायचे एम्प्लॉईजवरती. अशा प्रकारचे ॲटिट्यूड हा एम्परर दाखवू शकतो जर तो रिव्हर्स असेल तर. दुसरं थोडीशी रिजिडिटी मनाची, डॉमिनन्स तर असणार आहे पण त्याच्या विचारांमध्ये सुद्धा एक आहे ना असा फ्लेक्झिबिलिटी नाही आहे, असं थोडासा रुक्षपणा आहे. विचारांमध्ये सुद्धा रुक्षपणा आहे, बोलण्यात, वागण्यात, विचारात सगळ्यात रुक्षपणा हे आपण म्हणू शकतो. फ्लेक्झिबल नेचर नाही आहे. समोरच्याला हे करून समोरच्याचं आधी मी तुम्हाला म्हटलं ना की एम्परर असेल तर तो इतरांचं ऐकून घेईल, इतरांच्या मताला सुद्धा किंमत देईल आणि मग तो डिसिजन घेताना स्वतःचा मतानेच डिसिजन्स घेईल. पण जेव्हा रिव्हर्स होईल ना एम्परर, तेव्हा तो ऐकूनही घेणार नाही कोणाचं मत, आपले विचार तो लादेल दुसऱ्यावरती. अशा प्रकारचे व्यक्तिमत्व असू शकतो. त्याच्या पॉवरचा तो चुकीचा वापर करेल. दुसरं म्हणजे आता एम्परर ही एक फादर फिगर आहे ना, वडील दाखवतात किंवा जे ट्रेडिशनल वडिलांचा जो एक लुक आहे तो आपण एम्परर पाहतो. तर मग एम्परर म्हटल्यानंतर एखाद्या व्यक्तीला लहानपणापासून एखाद्याचं तुम्ही रीडिंग करत असाल तर त्या व्यक्तीला आणि एम्परर रिव्हर्स आलं तर कदाचित त्या व्यक्तीला आपल्या वडिलांपासून लहानपणापासून काहीतरी इश्यू असू शकतात, वडिलांपासून त्रास किंवा वडिलांचा जास्त डोमिनन्स एक असं तुम्ही पाहू शकता. पण इतर पण कार्ड्स असं बघावे लागतात व्यवस्थित.
असं. पण तो एक अर्थ असू शकतो की लहानपणापासून एक वडिलांपासून त्रासदायक गोष्टी फेस कराव्या लागल्या, असं असं म्हणता येईल. अम, किंवा मग एखादी तुमच्या जवळपासची व्यक्ती की जी फादर फिगर आहे, एक वडिलांसम आहे, वडीलधारी आहे, आणि ती आणि ऑथॉरिटीमध्ये पण आहे, आणि त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी मनात नसतानाही कराव्या लागत आहेत, किंवा तुमच्या पर्सनल काय पॉवर्स आहेत त्या तुम्हाला सोडून द्याव्या लागतात, किंवा तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे वागता येत नाही आहे त्या व्यक्तीमुळे. मग जरुरी नाही की अगदी वडीलच असायला हवे. तुमच्या जवळपासची एखादी वडीलधारी व्यक्ती की जी तुमच्यावरती डोमिनन्स ठेवायला बघते, आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या पॉवर्स यूज करता येत नाही आहेत, किंवा तुम्हाला मनाविरुद्ध वागावं लागतं आहे, असं होऊ शकतो. आणि एम्परर जर रिव्हर्स आला तर तुम्ही गायडन्स असा देऊ शकता की तुम्हाला जर आता प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला सकारात्मकता आणावी लागेल, तुम्हाला डिसिप्लिन पाळावं लागेल, तुम्हाला एक सगळ्या गोष्टी तुमच्या ऑर्डरमध्ये आणाव्या लागतील, नियमबद्धता, चाकोरीत रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करावे लागतील, तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता, असं तुम्ही हे याल. कारण एम्परेच्या ज्या चांगल्या क्वालिटीज त्या रिव्हर्स होत आहेत, त्यामुळे त्याच क्वालिटीज सांगायच्या त्यांना की या तुम्ही तुमच्या अंगी आणल्या पाहिजे तर तुम्हाला मिळेल, असं. दुसरं, रिव्हर्स एम्परर असेल ना तर ती व्यक्ती कदाचित म्हणजे विश्वास न ठेवणारी असू शकते, किंवा तुमच्याशी एखादा सपोर्टिव्ह राहणार नाही, सपोर्ट काढून घेईल तुमच्याकडून, किंवा तुम्हाला प्रोटेक्ट करू शकणार नाही, तुम्हाला एक नियमाप्रमाणे, प्रिन्सिपल्सप्रमाणे वागणारी नसेल, सोशल नॉर्म्स पाळणारी नसेल, असं तुम्ही म्हणू शकता. किंवा ती एखादी व्यक्ती जर रिव्हर्स एम्परर असंही दाखवेल की ती व्यक्ती समजा जर वडील असेल तर ते एक चांगले वडील नाही आहेत म्हणता येईल, इफेक्टिव्ह नाही आहेत ते, जसं त्यांनी असायला हवं. एक जी वडिलांची जी प्रतिमा आहे ती कुठेतरी त्याप्रमाणे ते नाही आहेत. दुसरं, एखादा नेता, कारण ही लिडरशिप दाखवतं ना हे कार्ड, सो ती एक लिडरशिप नाही आहे, किंवा तुम्ही पराभूत झाला आहेत लीड करताना, असं म्हणता येईल. किंवा तुम्हाला कंट्रोल नाही आहे कशावरती, असं आपण सांगू शकतो. किंवा तुम्ही एक्सेसिव्ह यूज करताय, एखाद्या फोर्स, तुमच्या पॉवर्सचा एक्सेसिव्ह यूज करताय, असं आपण म्हणू शकतो. किंवा तुमच्या वागण्यामध्ये एक थोडासा रुक्षपणा आलेला आहे, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ज्या क्वालिटीज पॉझिटिव्ह आहेत ना त्या उलट्या करायच्या. तुम्ही जास्त जजमेंटल होत आहे, किंवा तुमचं वागणं खूपच अगदी क्रिटिकल आहे, असं म्हणू शकतो. किंवा एखाद्याशी जास्त स्पर्धा करणे, हाही एक स्वभाव दिसतो रिव्हर्समध्ये. किंवा आपणच खरं आहोत हे पटवून देणे, असं तोही एक आहे. एक इमॅच्युरिटी पण दाखवतो रिव्हर्समध्ये, इमॅच्युरिटी दिसेल. पुन्हा तुम्ही असंही होऊ शकता, आता हे एम्पररचं कार्ड हे मॅस्क्युलिन पॉवर्स दाखवतो, किंवा एक पुरुषत्व दाखवतं. सो कदाचित रिव्हर्समध्ये असाही अर्थ होऊ शकतो की तुम्ही त्या क्वालिटीज रिजेक्ट करताय, किंवा एक जे स्टिरियोटाईप, एक पुरुष संकल्पनेच्या अपोजिट आहात तुम्ही, असाही एक अर्थ होतो त्याचा, असं. किंवा एक अनकन्व्हेन्शनल सेक्शुअल इंटरेस्ट, हाही एक अर्थ होतो या कार्डचा.
दुसरं जर रिव्हर्स एम्पररचा विचार केला तर एम्परर हा कसा की एका स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्चर दाखवतो ना, एस्टॅब्लिशमेंट स्ट्रक्चर हे त्याचे कीवर्ड्स आहेत. सो एका नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी होणं हे दाखवतं. पण मग रिव्हर्समध्ये असेल तर कदाचित तुम्हाला तसं नियमामध्ये काम करायला जमणार नाही, किंवा तुम्हाला त्याचा कंटाळा आला आहे की एका नियमबद्ध काम करणं, की तुम्हाला त्या स्ट्रक्चरमधून बाहेर पडायचं आहे. असं जेव्हा एक करिअरच्या बाबतीत जेव्हा हे काढेल ना, तेव्हा काही वेळा असे अर्थ होतात की तुम्हाला त्या पर्टिक्युलर नियमामध्ये काम करायचं नाही आहे एका. सो ओव्हरऑल हेच एक आहेत, म्हणजे जे पॉझिटिव्ह आहेत ना तेच रिव्हर्स केले की निगेटिव्ह मिनिंग होतात. आता आपण पाहूया शॅडो मिनिंग. म्हणाले मी तुम्हाला की शॅडो मिनिंग हे आपण पर्सनॅलिटी बघायची, त्याचे पर्सनॅलिटी टाईप काय आहेत ते आपण शॅडो मिनिंगमध्ये घ्यायचे. सो आता ते वेगळे सांगण्याची गरज नाही. आणि दुसरं म्हणजे ते स्प्रेडवरती डिपेंड आहे. तुमचा स्प्रेड पॉझिटिव्ह आहे आणि हे बॉटम ऑफ द डेक आलं आहे तर मग ह्याचे पॉझिटिव्ह अर्थ आपण कन्सिडर करायचे. तुमचा स्प्रेडच निगेटिव्ह आहे, त्याचा आउटकम तुम्हाला चुकीचं दिसतं आहे, वाईट दिसतं आहे, तर मग मग एम्पररचे निगेटिव्ह मिनिंग्स तुम्ही ॲज अ शॅडो मिनिंग म्हणून वापरायचे, रिव्हर्स मिनिंग. सो आता आपण करिअर आणि फायनान्समध्ये एम्परर काय सांगेल, काही गोष्टी आपण बघितल्यात मध्ये, पण आपण एक व्यवस्थित फक्त करिअर आणि याच्याच दृष्टीने काय सांगू शकतो एम्परर ते पाहूया. करिअर, वर्क आणि फायनान्सच्या दृष्टीने जर आपण एम्पररचा विचार केला तर ते एम्परर हा डोमिनन्स आहे. एखादा बॉस असेल की तो स्टाफवरती आपलं स्वतःचं एक प्रभुत्व दाखवत असेल, डोमिनन्स दाखवत असेल, सुपिरियरिटी दाखवत असेल. तुम्ही किंवा आपण रेडिंगमध्ये सांगू शकतो तुम्ही असं करताय कामामध्ये, करिअरमध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही तुमचं डोमिनन्स जाणवत आहे, असं तुम्ही लीड करताय किंवा आणि एम्परर काय एक लीडर पण दाखवू शकतो, बॉस पण दाखवू शकतो किंवा टीचर, मेंटर हे पण, की जे पॉवरफुल आहेत आणि जे इंटेलेक्च्युअल लेवलला खूप हायली प्रोफेशनल आहेत, व्यवस्थित एस्टॅब्लिश झालेले आहेत व्यक्ती त्या प्रोफेशनमध्ये, प्रोफेशनल पर्सन्स दाखवतं नाही. सो एम्परर हे करिअरच्या दृष्टीने विचार केला तर सक्सेस दाखवतो. म्हणजे एक कार्ड आलं तर सक्सेस समजायचा, तुम्ही जे काय करणार ते सक्सेस आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला एखादी लिडरशिपची पोझिशन मिळण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही प्रमोट व्हाल कदाचित, एखाद्या तुम्हाला एक प्रमोशन म्हणून तुम्ही ॲज अ लीडर बॉस होऊ शकाल असं म्हणता येईल. दुसरं म्हणजे तुम्ही फार डिसिप्लिन असाल त्यावेळी, तुमच्या कामामध्ये कमिटेड असाल एखादी गोष्ट करण्यासाठी, शेवटपर्यंत अगदी उरणारे असाल असंही म्हणता येईल. आणि तुम्ही तुमच्या जॉबमध्ये, करिअरमध्ये एखादी गोष्ट करताय तर तुम्ही एक कदाचित एक अगदी स्टेप बाय स्टेप एखादी गोष्ट करताय, स्ट्रक्चरमध्ये करताय एखादी गोष्ट, असाइनमेंट करणं, मग डिसिजन घेणं, एखादे प्रोजेक्ट्स बनवणं, रिसोर्सेस जमा करणं किंवा असं. सो किंवा मग इतर कोणाकडून तरी, जी व्यक्ती अशी आहे अशा व्यक्तीकडून तुम्ही या सगळ्या ऑर्डर्स घेत आहेत असंही आपण म्हणू शकू. करिअरमध्ये एम्पररचं कार्ड तुम्हाला असं ॲडवाईस करतं की तुम्ही तुम्ही जेव्हा एक्सप्रेस व्हाल करिअरमध्ये किंवा काही बिझनेसमध्ये, तर तुमचं एक लाँग विजन, एक दूरदृष्टी ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही दूरदृष्टी ठेवणं गरजेचं आहे आणि जे काही स्ट्रक्चर, एक हायरार्की आहे, जे काही स्ट्रक्चर आहे ते फॉलो करण्याचे गरजेचं आहे. असं गोल सेट करणं किंवा काय. ओके.
फायनान्शियली स्टॅबिलिटी दाखवतं हे कार्ड. दुसरं तुमचे फायनान्सेस तुम्ही ऑर्गनाईज कराल, सगळ्या गोष्टी तुम्ही डिसिप्लिनमध्ये कराल सगळ्या गोष्टी. आणि कुठे खर्च होतो आहे, कुठे काय, याच्यामध्ये तुमचं बॅलन्सिंग, याच्यावरती तुमचा कंट्रोल असेल त्या खर्चांवरती, जे काय असेल ते. दुसरं म्हणजे फायनान्सच्या बाबतीमध्ये एम्पररचं कार्ड हे जनरली आहे ना, कारण एम्परर हा थोडासा कन्झर्वेटिव्ह आहे, थोडा म्हणजे असं जास्तीत जास्त जुन्या गोष्टींना महत्त्व देणार आहे, ट्रेडिशन्स वगैरे काय, सोशल नॉर्म्स वगैरे. त्यामुळे फायनान्शियलीसुद्धा तुम्ही ज्या पूर्वापार चालत आलेल्या ज्या पद्धती असतात ना इन्व्हेस्टमेंटच्या, एक कन्झर्वेटिव्ह टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा काय, त्या पद्धतीमध्ये तुम्ही तुमचा कल असेल इन्व्हेस्ट करायचा, किंवा त्या पद्धतीमध्ये एक काही कुठल्याही फायनान्शियल गोष्टी पूर्वीपासून काय ते नवीन काही आलेलं एक ते बघण्यापेक्षा तुमचा कल हा जुन्या गोष्टींकडे असेल. दुसरं करिअरच्या दृष्टीने विचार केला ना, तर हे कार्ड कोण दाखवतं की लिगल इन्स्टिट्यूशन दाखवते, कारण हे एस्टॅब्लिशमेंट आहे ना. सो हे कार्ड एखादी गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन दाखवू शकतो, किंवा एखादी खूप मोठी हायरार्की असते ना प्रत्येक लोअर ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर, हायर ऑफिसर, आणखीन कोण वरती. सो बरीच हायरार्की असलेली जी इन्स्टिट्यूशन्स आहेत ना, ती इन्स्टिट्यूशन्स एम्परर दाखवतं. इनफॅक्ट फायनान्शियल आणि लिगल इन्स्टिट्यूशन ज्या असतात, ऑर्गनायझेशन्स, त्यासुद्धा एम्परर रिप्रेझेंट करतं. दुसरं करिअर पाथचा विचार केला ना, तर एम्परर जनरल मॅनेजर्स असतात, किंवा एक बिझनेस लीडर असतात, इंजिनियर्स दाखवतात, किंवा जे स्वतः बिझनेस ओनर म्हणा किंवा काय, ते रिप्रेझेंट करतं. सो आता आपण एम्पररची पर्सनॅलिटी बघू. पर्सनॅलिटी आता बरेचसे आपण पॉईंट पाहिलेले आहेत, पण ॲज अ पर्सनॅलिटी कोणकोणते पॉईंट्स येतील ते आपण त्या टायटलच्या अंडर बघूया आपण. तसे आपण सगळे तर ही परत एक रिव्हिजनच झाल्यासारखी होईल. तर एम्पररचा पर्सनॅलिटी म्हणून विचार केला तर ती एक ऑथॉरिटी पर्सन आहे. त्याच्यामध्ये ऑथॉरिटीच्या क्वालिटीज आहेत. एक दुसरं म्हणजे एखाद्यावरती कुठल्याही गोष्टी एक लादण्याच्या ज्या क्वालिटीज असतात ना, ज्या एक बॉसिंग करणं, एखाद्या आपली स्वतःची मतं दुसऱ्यावरती लादणं, हा जो एक ॲटिट्यूड असतो ना, तो या व्यक्तीमध्ये असू शकतो. दुसरं एक ठराविक पद्धतीने काम करण्याची, म्हणजे एक रोबस्ट पद्धतीने काम करण्याची. दुसरं म्हणजे ही व्यक्ती विश्वासू असणार आहे, याच्यावरती कोणीही डिपेंड राहू शकेल अशी असणार आहे, आदरयुक्त व्यक्ती असेल. दुसरं काही वेळा अग्रेसिव्ह असू शकतो, जास्त डिमांड करणारी बॉसेस असतात, ते जास्त डिमांड करणारे असतात, अग्रेसिव्ह असतात. की दुसरं स्टाफ कितीही काही सांगत असेल, सजेस्ट करत असेल, तरी आपल्या मतावरून न हलणं म्हणतात ना, जे एक स्टबर्नेस म्हणतात, त्याप्रमाणेचं एखादं व्यक्तिमत्व असू शकतो. दुसरं ही व्यक्ती अशी असू शकते की ती स्वतःचे इमोशन्स दाखवणारी आहे, कारण इथे नदी दिसत नाही आहे तुम्हाला या कार्डमध्ये. ही स्वतःची इमोशन्स काही असतील ना, तर ती इतरांपासून लपवणारी व्यक्ती आहे, एक पर्सनॅलिटी टाईपमध्ये असा विचार केला तर. आणि ती इतरांना असं वाचून देईल की ते सगळेजण त्याच्या कंट्रोलमध्ये आहेत. म्हणजे तो जरी स्वतः इमोशनली असेल, काही त्याच्या फिलिंग्स असतील, तरी तो इतरांना कळू इतरांपर्यंत ते पोचू देणार नाही. पण इतरांना हे जाणवून देईल की ती लोकं ह्याच्या कंट्रोलमध्ये आहेत. असं काहीसं व्यक्तिमत्व आपण ह्याचं म्हणू शकतो. आणि एक जरा एक्स्ट्रा एक जी मस्क्युलाईन पॉवर आहे ना त्याची, एक थोडा पुरुषीपणा, हा जरा
जास्त एक ह्या व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतो. डोमिनेटिंग एक थोडंसं पुरुषत्व. सो ह्या एक पर्सनॅलिटी टाईप आपण पाहू शकतो. आता लव्ह अँड रिलेशनशिपमध्ये आपण काय पाहायचं आहे ते बघूया. आता लव्ह अँड रिलेशनशिपमध्ये जर हे कार्ड आलं आणि समजा हे रिव्हर्स असेल तर नक्कीच ती व्यक्ती ही प्रॉपर पार्टनर नाही आहे, कारण ती जुळवून घेणारी नाही आहे असं म्हणता येईल डेफिनेटली. कारण रिव्हर्स एम्परर असेल तर, जर एम्पररचं कार्ड अपराईट असेल तर ती व्यक्ती विश्वास ठेवण्यासारखी आहे असंही आपण म्हणू शकू, की त्याच्यावरती तुम्ही डिपेंड राहू शकाल. विश्वास ठेवण्यासारखी व्यक्ती आहे, एक आदरयुक्त. दुसरं म्हणजे रिव्हर्समध्ये आपण असं म्हणू शकतो की जास्तच पॉझेसिव्ह डोमिनेट करणारी व्यक्ती असू शकते रिलेशनशिपमध्ये. स्वतःचंच ते म्हणणं खरं आणि एक सगळ्यांना आपल्या अंडर कंट्रोल ठेवणारी किंवा सगळ्यांनी आपल्यावरती डिपेंड राहावं या दृष्टीने करणारी. आणि जवळच्या व्यक्ती एक स्वतःचं जे एक फ्रीडम ते उपभोगू शकणार नाही जर एम्परर रिलेशनशिपमध्ये रिव्हर्स आलं तर असं. आणि त्यामुळे काय होईल, एक थोडंफार एक नात्यांमध्ये जो एक फ्लो असतो ना, एक प्रेम असतं ते मुळातच आधी वृक्ष व्यक्तिमत्व आहे. अपराईट एम्पररचं व्यक्तिमत्व थोडं वृक्षच आहे. इमोशन्स असतील पण ते दिसण्यासारखे नाही आहेत. आणि रिव्हर्स झाला तर ते फारच टोकाचं होऊ शकतं. क्रुॲलिटी पण दाखवतं रिव्हर्समध्ये. त्यामुळे ते एक प्रॉपर पार्टनरशिप म्हणता येणार नाही. ती एक नातेसंबंध ते एक कसे तरी ओढत आणलेले अशा प्रकारचे असू शकतात. पण अपराईट जर असेल एम्परर तर मग तो मात्र त्या रिलेशनशिपला अगदी कमिटेड असेल. म्हणजे तो सगळ्या गोष्टी करेल आपल्या जोडीदाराला प्रोटेक्ट करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी, त्याला वेळोवेळी गायडन्स देईल किंवा आणि तो एक त्याला एक स्वतःला स्थिरावण्यासाठी वाव देईल. लाईक एक हजबंड मटेरियल म्हणतात ना, तशा प्रकारे तो असतो. तो लॉयल असणार आहे, त्याच्याबरोबर राहणार तर त्याच्याबरोबर त्याच्या पार्टनरला खूप स्टेबल फील होईल. आणि मुळात तो डिसिप्लिन आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या त्याच्या पार्टनरलासुद्धा एक नियमबद्ध व्यवस्थित वेळच्या वेळी म्हणतात ना, एक लाईफ कसं एकदम इन ऑर्डर असेल, एक फॅमिली लाईफ एकदम म्हणजे कुठेही गोंधळ होणार नाही. कारण हा सगळं प्रोटेक्ट करणार आहे. काही प्रॉब्लेम असेल तरी हा एम्परर कसं आहे की नेहमीच तयार आहे कुठलीही आव्हानं पेलण्यासाठी. सो पार्टनर जो असेल ना तो सेफ फील करेल जर अपराईट असेल तर. दुसरं पण एम्पररकडून रिलेशनशिपमध्ये किंवा प्रेमामध्ये ती व्यक्ती एखादी फुलांचा गुच्छ घेऊन आपल्या पार्टनर किंवा असे मागे पुढे करणारी अशी ही व्यक्ती नसणार आहे. ती प्रोटेक्टिव्ह राहील तिच्या पार्टनरबद्दल. त्याला हवं, त्या व्यक्तीला हवं नको ते सगळं पाहील. पण तितकीशी जे एक रोमॅन्टिक अप्रोच जो असतो तसा रोमॅन्टिक अप्रोच हा एम्पररचा नसणार आहे. तो एक हायली प्रॅक्टिकल असणार आहे. फक्त रिलेशनशिप ही एक प्रॉपर पद्धतीने नियमाप्रमाणे ज्या गोष्टी ट्रेडिशनली करायला पाहिजेत, जसं वागायला हवं असतं ॲज अ हजबंड म्हणा किंवा ॲज अ काही म्हणजे आता इथे काय कुठे जेंडर नाही आहे, ॲज अ वाईफ किंवा हजबंड जसं वागायला हवं किंवा कुठलंही नातं असं ते प्रेम प्रेमिका काही तर त्या रिलेशनशिपमध्ये तो एक त्या टिपिकल त्या चौकटीत वागणारा व्यक्ती असेल. पण तो फुलफिल्ड असणार, सगळ्या गोष्टी स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखून करेल तो. फक्त एक रोमॅन्टिक अप्रोच हा मिसिंग असणार आहे त्यामध्ये असं म्हणता येईल.
आणि म्हणजे एक रिलेशनशिप कंटिन्यू राहावी यासाठी तो त्याच्या लेवलमध्ये त्याच्या एक जे त्याचा जो अप्रोच आहे एक ट्रेडिशनल अप्रोच म्हणता येईल, त्यामध्ये तो सोशल नॉर्म्स वगैरे पाळून त्या दृष्टीने तो जे काही प्रयत्न आहे तो सगळे करेल असं म्हणता येईल. त्याचा रोल हे बरेचदा हा एक प्रकारे एक ट्रेडिशनल आणि एक थोडासा पुरुषी जे असतो, एक पुरुषी बाणा म्हणताना त्या प्रकारचा एक अप्रोच असणार आहे रिलेशनशिपमध्ये. तो एक प्रकारे एक प्रोव्हायडर असेल फॅमिलीमध्ये, की तो सगळ्यांच्या सुखसुविधा प्रोव्हाइड करेल. सो जसं ते आता एक वडाची उपमा वगैरे देतात ना, त्याप्रमाणे की किंवा एखादं आपण म्हणू की म्हणजे एक लिटरली जर वर्ड वापरायला झाला तर रॉक वापरावा लागेल, एखादा खडक मोठा की तो हलत नाही, पण तो सपोर्ट म्हणून आपण त्याला पकडू शकतो. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व एम्पररचं रिलेशनशिपमध्ये असो, की तो प्रोव्हाइड करतो सगळ्या सुखसुविधा आपल्या जवळच्या पार्टनरला किंवा आपल्या जवळच्या नातेसंबंधांना. सो एक त्यामुळे बरेच वेळा त्या व्यक्तीच्या सोबत असणारी व्यक्ती, एम्परर ज्याला रिप्रेझेंट करते, त्या व्यक्तीच्या सोबत असणारी व्यक्ती ही स्वतःला कम्फर्टेबल फील करेल आणि एक करेज, एक प्रोटेक्टिव्ह असणार आहे, प्रोटेक्शन असणार आहे. त्यामुळे एक स्वतःला एक स्ट्रेंथसुद्धा फील करेल. पण एक आहे ना की काही वेळा कदाचित ही जी एक डोमिनन्स म्हणता ना, कुठेतरी हा तो असा रिफ्लेक्ट होणारच आहे, कारण ती पर्सनॅलिटी तशी आहे. सो तो जो तिथे प्रेमाचा ओलावा कमी आहे, त्यामुळे कदाचित त्यावेळी कदाचित पार्टनरलासुद्धा, या व्यक्तीच्या पार्टनरलासुद्धा त्याच प्रकारे एक थोडंसं कॉम्प्रोमाइजच करावं लागेल लाईफशी त्या बाबतीत, असं काहीसं आहे. आता एम्पररचं कार्ड जर तुम्हाला प्रेमामध्ये आलं, की प्रेमाच्या ह्याच्यामध्ये रीडिंगमध्ये, तर तुम्ही असं म्हणू शकता की एक स्टेबल व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे, असं तुम्ही सांगू शकता. की त्या व्यक्तीशी तुम्ही कमिटेड असू शकता, म्हणजे एक चांगलं रिलेशनशिप चांगलं डेव्हलप होईल असं तुम्ही म्हणू शकता. घरामध्ये जर विचार केला तर सगळ्या गोष्टी ऑर्डरमध्ये होणार, स्मूथ असणार आहे, कुठे गोंधळ होणार नाही, हे आपण सांगू शकतो घरातल्या कुठल्याही फॅमिलीच्या दृष्टीने जर विचार केला. पण प्रत्येकाने, घरातल्या व्यक्तींनी स्वतःच्या एक जे स्वतःचं आहे ते प्रोटेक्ट करण्यासाठी एक काही प्रयत्न करावे लागतील, कारण हा डोमिनन्स आहे ना, हा डोमिनेटिंग पॉवर आहे. सो या व्यक्तीच्या घरातल्या व्यक्तींनी स्वतःचे जे काय आहे एक काही गोष्टी त्या स्वतःचं स्वातंत्र्य राखण्यासाठी किंवा काय प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. प्रेमामध्ये एक लॉयल्टी म्हणता येईल, तर विचार केला, प्रेमाचा विचार केला की व्यक्ती लॉयल असू शकेल का, असा जर कोणी प्रश्न केला, समजा एखाद्या रीडिंगमध्ये असं असेल की ही येणारी व्यक्ती ती माझ्याशी लॉयल राहील का, असा विचार केला आणि एम्पररचं कार्ड आलं, तर डेफिनेटली ही व्यक्ती तुमच्याशी लॉयल राहील असं म्हणता येईल. अर्थात हे सगळे जे आता मी तुम्हाला अर्थ सांगितले ना, ते ॲज इट इज सगळे होत नाही. ह्याच्या आजूबाजूची कार्ड्स कशी आहेत किंवा तो विचारलेला प्रश्न कसा आहे, तो कितपत त्याचं उत्तर कितपत आहे देणं गरजेचं आहे. इतकं अगदी पूर्ण व्यक्तिमत्व आपण सांगतो आहे की व्यक्तिमत्वाचा एखादा छोटासा भागच आपल्याला सांगायचा आहे. जसं मी आता तुम्हाला म्हटलं की ती व्यक्ती लॉयल असेल का, एवढाच विचार करायचा आहे का, तर या कार्डवरून लॉयल्टी दिसते. ही व्यक्ती केअर घेणारी असेल का, आणि हे कार्ड आलं हो, तर ही केअर घेणारी आहे. म्हणजे सगळेच अर्थ एका वेळी एकदम लागू होत नाहीत.
हां, डिपेंड की तुम्ही तो प्रश्न काय विचारला आहे असं. समजा एखाद्याच्या एखाद्याचं लग्न ठरलं आहे आणि त्या जेवणात येणाऱ्या व्यक्तीबद्दल जर रीडिंग करायचं असेल आणि म्हणजे ती व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे डेफिनेटली, आणि मग त्या व्यक्तीच्या एक ठराविक क्वालिटीज विचारायच्या असतील काही पर्टिक्युलर संबंधी, तर मग आपण एक ठराविकच त्यातले कीवर्ड्स घेऊ शकतो. सगळंच्या सगळं एम्पररचं लागू होत नाही. म्हणजे इतका वृक्षपणा प्रत्येकालाच लावून उपयोगाचं नाही. म्हणजे एक लॉयल्टीबद्दल विचारलं किंवा एक ही व्यक्ती घर सांभाळेल का किंवा घराकडे लक्ष देईल का असा जर विचाराल तर तो अर्थ पॉझिटिव्ह आहे. ही व्यक्ती आयुष्यात आल्यानंतर स्थैर्य लावेल का, तर डेफिनेटली स्थैर्य लावेल. म्हणजे म्हणजे बराचसा हा पॉझिटिव्हनेस आहे एम्पररमध्ये हे सांगायचं. जोपर्यंत तो रिव्हर्स नाही ना, रिव्हर्स झाला की तो मग बऱ्याचशी जास्त क्रुएलिटी किंवा जास्त वृक्षपणा दाखवतो. त्यामुळे जर अपराईट असेल मिनिंग तर एम्पररचं मिनिंग हे खूपच पॉझिटिव्ह आहे. चांगल्या ही एनर्जी खूप चांगली आहे असं म्हणता येईल. आता आपण स्पिरिच्युअल मिनिंग बघूया. स्पिरिच्युअल रीडिंगमध्ये ह्याचं काय होतं, तर स्पिरिच्युअली मी सांगितलं ना, बेस्ट चक्र आहे, रेड कलरचं चक्र, आणि सगळीकडे इथे जास्त रेड आणि ऑरेंज तुम्हाला दिसतं. तर बेस्ट चक्र फॉर सिक्युरिटी, कारण एम्पररचे कार्ड हे सिक्युरिटी दाखवतं. सो आपण असं म्हणू शकू, जर हे कार्ड जर तुमच्या स्पिरिच्युअल रीडिंगमध्ये आलं तर तुम्ही तुमच्या स्पिरिच्युअलिटीच्या मार्गामध्ये कमिटेड राहाल. म्हणजे तो मार्ग धरसोडपणा करणार नाही तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्ही डिसिप्लिन पाळाल असं म्हणता येईल. की जे काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस फॉलो करायचे आहेत, मेडिटेशन म्हणा किंवा काही म्हणा, योगाज म्हणा किंवा प्राणायाम म्हणा, जे काही तुम्ही स्पिरिच्युअली करणार आहात त्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवाल, त्या मार्गाशी, अध्यात्माच्या मार्गाशी तुम्ही कमिटेड राहाल, एक डिसिप्लिन फॉलो कराल असा आपण अर्थ घेऊ शकतो. म्हणजे एक रेग्युलर मंदिरात जाणे किंवा तो त्या पर्टिक्युलर स्पिरिच्युअल ज्या कम्युनिटीज असतात त्यांच्याशी मिक्सअप होणे किंवा हे आपण सांगू शकतो. ओके. आणि आपण असंही म्हणू शकतो की तुम्हाला कदाचित एखादा गायडन्ससाठी एखादा आता हा ॲज अ काउन्सलर किंवा टीचर, कोच असं व्यक्तिमत्व आहे हे. सो तुम्हाला अध्यात्माच्या मार्गावरती एखादा जो मेंटर असेल ना, तो पुरुष असेल, त्याचा तुम्हाला ॲडवाईस मिळू शकतो असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. सो एक हे आपण स्पिरिच्युअली सांगू शकतो. हेल्थ आणि वेलबिंगच्या दृष्टीने जर आपण विचार केला ना, तर आपण असं म्हणू की तुम्ही जे काही हेल्थ रुटीन असेल तुमचं त्याच्यामध्ये डिसिप्लिन पाळाल, सगळ्या गोष्टी नियमबद्धपणे कराल. जे काही डाएट असेल ते पर्टिक्युलर व्यवस्थित फॉलो कराल. पुन्हा जे काही तुमचे इश्यूज असतील त्यासाठी तुम्ही वेळोवेळी म्हणजे एक प्रोसेस, एक पद्धत, एक स्ट्रक्चर फॉलो कराल. म्हणजे तुम्ही कदाचित तुमचं डाईट लिहून काढाल, तुम्ही काय डाईट घेताय डेली बेसिसवरती, तुम्हाला काय सिम्पटम्स दिसत आहेत ते ट्रॅक करणं, डेली BP चेक करणं, कुठे काय एक पिरियॉडिकली डॉक्टरांकडून सगळं पूर्ण हेल्थ चेकअप करून घेणं किंवा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही, हे जे रुटीन आहे ना, हे तुम्ही व्यवस्थित न चुकता फॉलो कराल जर हे कार्ड आलं अपराईट. दुसरं, कदाचित हे कार्ड काही वेळा एक हेल्थ इश्यू दाखवतं, पण जनरली पुरुषांशी रिलेटेड हेल्थ इश्यू. आणि बरेचदा कारण हा मंगळ ग्रह आहे, सो फर्टिलिटी रिलेटेड. दुसरा सेक्स आणि स्ट्रेस आणि एन्झायटी रिलेटेड. बरोबर, सेक्स, स्ट्रेस आणि एन्झायटी आणि फर्टिलिटी याशी रिलेटेड जे पुरुषांचे जे काही हेल्थ इश्यू आहेत ते हे कार्ड दाखवतं. आणि दुसरं म्हणजे एक एम्पररला कसं सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये लीड करण्याची सवय आहे. सो काही वेळा त्या गोष्टीमुळे एक
ज्या गोष्टीचा अतिरेक होऊन एक ती जी स्ट्रेस लेवल त्या वाढणं किंवा या गोष्टी यावरून पाहता येतील. दुसरं रिव्हर्स जर असेल ना तर कदाचित बरेचसे हेल्थ इश्यू म्हणजे कसे जनरली एक हेडेक्स, एक रिव्हर्समध्ये जर एम्पर असेल तर पुरुषत्व कमी होणे किंवा एक वायटॅलिटी कमी होणे. पुन्हा ॲक्सिडेंट्स पण दाखवतात, जखमा दाखवतात, कारण तो हे आहे ना, राजा आहे. सो एक युद्ध वगैरे, मंगळ ग्रह आहे, युद्धाचा कारक आहे, ॲक्सिडेंटचा कारक ग्रह आहे. सो ॲक्सिडेंट, जखमा किंवा एखादा ट्रॉमा असेल आणि त्यानंतर एखाद्या हे झाले ॲक्सिडेंट्स नंतर जे स्ट्रेस लेवल वाढते, स्ट्रेस डिसऑर्डर होतात ते दाखवतात. किंवा एक पुरुषांचे काही प्रॉब्लेम्स असतात एक ते दाखवतात. दुसरं हेल्थच्या दृष्टीने विचार केला तर एक मंगळ ग्रह, मी तुम्हाला म्हटलं ना मैदानी खेळ वगैरे दाखवतो. सो मंगळ हा युद्धाचा कारक आहे तो. सो मग त्या खेळामध्ये जर जखमा ज्या होतात ना, इंजुरीज, ते सुद्धा हे कार्ड दाखवतो. पुन्हा एक वॉर इंजुरीज म्हणजे जर आता मंगळाचं कार्ड आहे तो जर एखादा व्यक्ती संरक्षण खात्यात असेल किंवा काय पोलीस खात्यात असेल तर त्या ज्या इंजुरीज असतात ह्याच्यामध्ये त्या पुन्हा मंगळ ग्रह आहे तो शस्त्र दाखवतो. सो एखादं शस्त्र किंवा एखादं धारदार वस्तू त्याच्यामुळे ज्या जखमा होतात किंवा प्राण्यांमुळे ज्या जखमा होतात ते दाखवते हे. मंगळ हा ग्रह ही मेष रास दाखवते. मेष राशी प्रथम स्थानामध्ये येते. प्रथम स्थान हे आपलं पूर्ण फेस, आपण स्वतः काय आहे ते दाखवतो ना, आपलं पूर्ण चेहरा, डोकं, मेंदू, ह्या सगळ्या गोष्टी फर्स्ट हाऊस रिप्रेझेंट करतं. पुन्हा मंगळ आहे ते ब्लड, मसल्स रिप्रेझेंट करतो. सो याशी रिलेटेड जे प्रॉब्लेम असतात ना, आपल्या कपाळ, डोकं ह्याच्याशी, फेसशी रिलेटेड, ब्लडशी रिलेटेड किंवा आपले मसल्स कुठे दुखावतात, फ्रीज होतात, ह्याच्याशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते सुद्धा हेल्थ इश्यूमध्ये दाखवले जातात इथे. सो ते आहे. दुसरं करिअरचा विचार केला तर मी म्हटलं तुम्हाला कोच किंवा लीड करणारे जे लिडरशिपवाले जे आहेत ते बॉसेस, एम्प्लॉयर आणि बरेचदा सेल्फ एम्प्लॉयमेंट दाखवतो. मग एम्पररचं कार्ड हे सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि गव्हर्मेंट जॉब, गव्हर्मेंट ऑफिशियल्स हे दाखवतं. किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनचा जो हेड असतो तो रिप्रेझेंट करतो. दुसरं आणि बरेचदा जे मेल ओरिएंटेड वर्क आहे ना ते त्याच्याशी रिलेटेड जी करिअर्स आहेत ना ती जी म्हणजे बरेचदा जी पुरुषच करतात, त्या करिअरमध्ये तुम्हाला पुरुषच दिसतील. अशा प्रकारची जी करिअर्स आहेत ना ती एम्पररचे कार्ड दाखवतो. ओके. सो आता आपण ते बऱ्याचशा गोष्टी आपण ऑक्युपेशन, प्रोफेशन पाहिले. सो हा आपला पार्ट क्लिअर झालेला आहे आज. आता आपल्याला फक्त ही 2 कार्ड्स बघायचे आहेत. हे नाही, सॉरी, हे एम्पररचं ह्याची गोष्ट आणि ओशोनचा मेसेज, हे 2 गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. इनफॅक्ट ही कथा अशी नाही आहे की एक किंग आर्थर म्हणून आहे ब्रिटनचं, त्याचं एक जीवनपट सांगणारी कथा आहे. म्हणजे त्याने स्वतःचं कसं अस्तित्व निर्माण केलं, जसं ह्या आपल्या एम्पररच्या पर्सनॅलिटीला शोभून दिसणारे आहे. म्हणजे त्या किंग आर्थरचा जीवनपट इथे दाखवला आहे. जेव्हा ब्रिटनवरती हल्ला केला आणि त्यावेळी त्या काळामध्ये हल्ले फक्त एक जमिनीवरतीच होत असं नाही, एक सुपर नॅचरल पॉवर्स पण यूज केल्या जात असत, काही इव्हिल्स यूज केले जात असेल, मॅजिक, इव्हिल यांचा वापर करून हल्ले होत असत. आणि अशा वेळी ना एक ब्रिटनवरती हल्ला झालेला असतो आणि त्यामध्ये एक आकाशवाणी होते की जो खरा राजा असेल आणि जो एक प्राचीन दगड आहे त्या दगडामधले ते एक स्वोर्ड जो काढून आणेल तोच ब्रिटनला एकत्र आणेल, एक ब्रिटनला वाचवू शकेल, अशी काहीशी आकाशवाणी होते. आणि हा जो किंग आर्थर असतो त्यावेळी तरुण असतो
आणि तो एक खऱ्या अर्थाने राजा असतो, म्हणजे सगळ्या राजाच्या क्वालिटीज त्याच्यामध्ये असतात. तो एक अगदी एफर्टलेसली ती स्वोर्ड काढून आणतो. त्यामुळे सगळी माणसं त्याला सपोर्ट करतात, त्याच्या पाठीशी उभी राहतात. आणि मग एक वयस्कर मॅजिशियन असतो मर्लिन म्हणून, त्याची मदत घेऊन किंग आर्थर सगळ्या चांगले जे नाईट्स असतात, सैनिक असतात, त्यांना आपल्या कॅसलमध्ये त्यांची एक मीटिंग भरवतो आणि सगळ्या गोष्टी प्लॅन करतो. आणि मग ते जे सगळे हल्ले आहेत ना, जे सुपर नॅचरल पॉवरने झालेले हल्ले असतात किंवा जमिनीवरून झाले, सगळ्यांना तो अगदी पार तोंड देतो. आणि एक वेळ अशी येते की त्याची स्वोर्ड डॅमेज होते आणि त्याला स्वतः एक पायी प्रवास करावा लागतो. एका लेकच्या बाजूने, एका जंगलातून एका लेकच्या बाजूने त्याला स्वतः पायी प्रवास करावा लागतो. आणि त्या लेकमधून जी एक परी येते, ती प्रसन्न होते त्याच्यावरती आणि ती त्याला एक स्वोर्ड ऑफर करते, असं दाखवलं आहे. त्याच्या या स्ट्रगलवर, त्याच्या या ताकदीवरती ती प्रसन्न होते की एक ब्रिटनला वाचवण्यासाठी, आपल्या राज्यासाठी तो जे एफर्ट्स घेतो आहे. आणि म्हणून ती त्याला एक इन्चॅन्टेड स्वोर्ड देते की त्याच्यामुळे हे जे काही फोर्सेस असतात ना, हे डार्क फोर्सेस, त्या सगळ्यांना तो परतावून लावतो, असं काहीसं त्या स्टोरीमध्ये आहे. आणि मग तो आपलं ब्रिटनवरती एक आपला सत्ता मिळवतो, हे सगळे फोर्सेस परतवून लावतो आणि तिथे मग एक शांतता, सुव्यवस्था आणते. मग तो आणि त्याची राणी असते, ते एक छान आयुष्य जगतात तिथे, असं आहे. आणि त्यांना मुलं बाळं काही होत नाहीत. पण काही वेळा एकदा काय होतं की त्याची जी एक दूरची बहीण असते, ती त्याच्या विरुद्ध कट कारस्थान करून की तो एक हे मिळावं, त्याची गादी मिळावी म्हणून ती त्याच्या विरोधात कारस्थान करते, असं दाखवलं आहे. आणि मग ते एक युद्ध होतं, पण त्यामध्ये तो खूप जखमी होतो. आणि शेवटची विश म्हणून तो काय करतो की एक हे सांगतो की ती जी स्वोर्ड त्याला मिळालेली असते, त्या लेकमधून जी परी येते आणि त्याला स्वोर्ड देते, ती तिला परत जावी, अशी ती स्वतःची इच्छा प्रकट करतो. बस एवढीच स्टोरी आहे. मग एक सांगायचं आहे की त्या एम्पररच्या सगळ्या क्वालिटीज, त्याने एक स्वतःचं राज्य वाचवण्यासाठी, सत्ता निर्माण करण्यासाठी काय काय केलं हे दाखवणारा एक थोडासा जीवनपटच आहे. एक पर्टिक्युलर अशी वेगळी स्टोरी टाईप असं काही नाही आहे. आता दुसरा पण आहे, बघूया ओशोचं. आता ओशोंचा जो आहे ना एम्पररचं काळ, तिथे हे द रिबेल असं नाव दिलेलं आहे. रिबेल म्हणजे काय तर की एखाद्या गोष्टीला, एखाद्या पूर्वापार चालत आलेल्या गोष्टीला तडा देऊन जेव्हा व्यक्ती बाहेर पडते, तेव्हा ती रिबेल जाणे की स्वतःची मतं असतात किंवा काय, ती इतरांची जी ठरलेली असतात त्या मतांना एक ठराविक चौकटीमध्ये ज्यांची राहण्याची वृत्ती नसते, अशी एखादी व्यक्ती जी रिबेल आहे हे दाखवणार. आणि बरंचसं आहे ना, हा जो डेक आहे ना, हा थोडासा अध्यात्माकडे वळलेल्या लोकांचा आहे. सो थोडंसं कनेक्शन हे त्याचं अध्यात्माशी आहे. सो इथे थोडासा वेगळा त्याचा अर्थ आहे. इथे अर्थ हा आहे की ही व्यक्ती जी आहे ना, ही अध्यात्माकडे वळलेली आहे. सो ही व्यक्ती पॉवरफुल तर आहेच आणि ऑथॉरिटी पण तिला मिळालेली आहे, कारण डिवाईनशी कनेक्ट झालेली आहे. एकदा तुम्ही डिव्हिनिटीशी कनेक्ट झालात म्हणजे तुम्हाला ती ऑथॉरिटी मिळाली. इतरांपेक्षा तुमच्याकडे काहीतरी वेगळं आहे. सो तुम्ही ऑथॉरिटिव्ह आहात, तुम्ही पॉवरफुल आहात. सो ही व्यक्ती तिच्या स्वतःच्या जे दैव आहे त्याच्याशी एक म्हणतात ना, मास्टर ऑफ हिज ओन डेस्टिनी, तशा प्रकारची व्यक्ती आहे. त्या व्यक्तीच्या शोल्डरवरती इथे सूर्य आहे आणि हातामध्ये त्याने मशाल घेतलेली आहे. एखाद्या गोष्टीच्या विरोधामध्ये पेटून उठलेली व्यक्ती आहे ती. मग कशाच्या विरोधात उठते पेटून, तर हे जे मशाल आहे ना आणि हा सण जो आहे, हे काय दाखवतं की एक मोठ्या कष्टाने मिळवलेलं सत्य
हे सिम्बलाइज करते. ही ऊर्जा मिळवली आहे त्यांनी आयुष्यामध्ये, हा उजेड आणला आहे, ऊर्जा मिळवली आहे, ही एनर्जी मिळवली आहे, त्याच्या आयुष्यात आलेली आहे. ही मोठ्या कष्टाने मिळवलेलं सत्य आहे. आणि सत्य कुठे आहे? त्याच्या अनकॉन्शियस मनामधलं सत्य आहे, जे त्याने मोठ्या कष्टाने मिळवलेली अशी व्यक्ती आहे ही. ती एखादी श्रीमंत असू शकते, गरीब असू शकते, जरुरी नाही आहे. पण रिबेल ही व्यक्ती ही खऱ्या अर्थाने एम्परर आहे, राजा व्यक्ती आहे. कारण त्यांनी सोसायटीचे सगळे चेन्स आहेत, सगळे नियम मोडलेले आहेत. आणि जे कंडिशनिंग सोसायटीने लहानपणापासून केलेलं असतं, समाजाने केलेलं असतं, फॅमिलीने केलेलं असतं, आपल्या म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन मोडणारी व्यक्ती असा अर्थ नाही म्हणत आहे मी. ही व्यक्ती कशी आहे की सोसायटीने आणि आपल्या फॅमिलीने लहानपणापासून आपल्याला ठराविक मनावरती संस्कार केलेले असतात. त्या संस्काराला कुठेतरी तडा देऊन बाहेर पडलेली व्यक्ती आहे. जेव्हा ती अध्यात्माकडे वळते तेव्हा त्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टींना फाटा देऊनच पुढे जावं लागतं. आणि हे स्वतःचा एक अनकॉन्शियस मनाशी कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळे स्वतःचंच काय एक अस्तित्व आहे, आपली स्वतःची ओळख या व्यक्तीला झालेली आहे. त्यामुळे ती एक रिबेलियस आहे की तसं इतर कोणाच्या बाबतीत समाजात सगळीकडे प्रत्येकाच्या बाबतीत घडलेलं दिसत नाही. क्वचितच एखादी व्यक्ती ही अध्यात्माकडे वळलेली तुम्हाला दिसेल. धार्मिक सगळीकडे असतात, अध्यात्माकडे वळणं हे फार वेगळं आहे. अध्यात्म आणि धार्मिक याच्यामध्ये बराचसा फरक असतो. सो म्हणजे धार्मिक, आता तुम्ही म्हणाल तर धार्मिक व्यक्ती म्हणजे एक जी कर्मकांड करणं, एक आपण वेळोवेळी पूजा अर्चा करणं, मंदिरात जाणं, ह्या सगळ्या हे ज्या आपण रुटीन फॉलो जे करतो धार्मिक व्यक्ती, एक चॅन्टिंग करणं, स्तोत्र पठण किंवा काय, ह्या गोष्टी जरुरी नाही की अध्यात्माकडे वळलेली ही व्यक्ती तशी असते. स्पिरिच्युअल आहे. सो तिचा हा संबंध हा तिच्या स्पिरिटशी आहे, तिच्या मनातल्या तिच्या सोलशी आहे. सो या गोष्टी ह्या ज्या बाहेरच्या गोष्टी ज्या दिसून येतात ना धार्मिकतेमध्ये, तुम्हाला या बाहेरून दिसून येतात. एखादी व्यक्ती धार्मिक आहे ती बघून कळते, तिच्या व्यवहारावरून आचरणावरून कळते. पण अध्यात्माकडे वळलेली व्यक्ती ही तुम्हाला चार चौघांसारखी दिसेल, पण ते अध्यात्म हे कुठेतरी ती आतमध्ये वळलेली आहे, ती इंट्रोवर्ट झालेली असते. तिचा आणि तिच्या मनाशी संबंध असतो, ते तुम्हाला बाहेरून दिसणारं काही नसतं त्यामध्ये. सो हा एक दोघांमध्ये फरक आहे. सो ही जी व्यक्ती आहे ना, ही त्या सगळ्या गोष्टींना एक तडा देऊन ते जे संस्कार झालेले आहेत मनावरती ते सगळे जुगारून त्या बिलीफ सिस्टीम बाजूला ठेवून या व्यक्तीने आपल्या स्वतःच्या अंतर्मनाशी कुठेतरी कनेक्टिव्हिटी साधलेली आहे आणि म्हणून ती रिबेल आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे काय समाजाशी तोडून वागते किंवा समाजाचे इथिक्स पाळत नाही असा याचा अर्थ होत नाही. हो, तो हा थोडा अर्थ स्पिरिच्युअलिटीकडे वळलेला आहे. सो हा एक आणि असं हे होणं हा एक प्रकारचं चॅलेंज आहे. सॉरी म्हणजे या व्यक्तीचं रिबेलपण हे कसं आहे की एखाद्या व्यक्तीशी भांडणं किंवा भांडून काही मिळवणं हा नाही आहे. ह्या व्यक्तीचं रिबेलपण हे असं आहे की ती स्वतःला डिस्कवर करणं, स्वतःची ओळख जाणून घेणं, आपला पास जाणून घेणं, आपलं सोल पर्पज काय हे जाणून घेणं, या गोष्टी. सो म्हणून ती व्यक्ती या दृष्टीने एक रिबेल आहे असं इथे म्हटलेलं आहे. आणि ओशोंचं याच्यावरती काय म्हणणं आहे की ओशो म्हणतात काय की अशा व्यक्तींना लोक घाबरतात. म्हणजे त्यांना बरेचदा असं जाणवतं की स्पिरिच्युअल असलेली व्यक्ती ना थोडीशी अलिप्त राहते, अलिप्त पडते समाजाकडे. तशी आपल्याला बरीच लोक दिसत नाही समाजामध्ये. सो इतर लोक ना त्यांच्याशी जवळीक साधताना घाबरतात. कारण मुळात ह्या व्यक्तींना एक ठराविक पॉवर असते, एक सर्टन ऑरा असतो त्यांच्यामध्ये, एक मॅग्नेटिझम त्यांच्यामध्ये काम करत असतं. त्यांचा एक वेगळा म्हणतात ते करिश्मा असतो आणि त्यामुळे ते इतरांपेक्षा थोडे वेगळे होतात आणि एक अलिप्त त्यामुळे पडतात. या एक ट्रेडिशनल ज्या चौकटी आहेत
त्या कुठेतरी झुगारलेल्या असतात. त्यामुळे या व्यक्ती जी व्यक्ती इनलाइटेंड झालेली आहे, ही रिबेल जे आहे ना, ही व्यक्ती इनलाइटेंड झालेली आहे. सो ओशोंचं म्हणणं आहे की ही इनलाइटेंड मॅन असेल ना, एखादी व्यक्ती इनलाइटन असेल तर तिला तुम्ही कधीही गुलाम करू शकणार नाही, कुठल्याही गोष्टी त्याच्यावरती लादू शकणार नाही. ती फार डिफिकल्ट होऊन जाईल. त्या व्यक्तीला कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही बंदिस्त करू शकणार नाही, कारण त्या व्यक्तीला स्वतःचं, कारण कुठल्या गोष्टीचा त्यावरती परिणाम होणार नाही, तुमच्या कुठल्याही सामाजिक गोष्टींचा, कुठल्याही विचारांचा, कुठलाही जो चाओज आहे आजूबाजूच्या सराउंडिंगचा, त्या व्यक्तीवरती काही फरकच पडणार नाही त्या व्यक्तीला. आणि त्यामुळे ह्या व्यक्तीला कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही बंदिस्त करू शकत नाही. इनफॅक्ट जी एखादी जिनियस व्यक्ती असते, एक मी तुम्हाला गेल्या वेळी काहींदा असं सांगितलं आहे की काही प्रोफेशन्स आहेत, जसं म्युझिशियन्स आहेत किंवा काही गायक किंवा लेखक आहेत, पोएट आहेत. हे प्रोफेशन्स कसे आहेत, हे कुठेतरी डिव्हिनिटीला कनेक्ट आहे. तुमची प्रतिभा कधी वाढते, तुम्हाला हे आतून स्फुरण कधी येतं, एखादी ट्यून सुचते, एखादं काव्य सुचतं, ह्या गोष्टी तेव्हाच होतात जेव्हा तुम्ही कुठेतरी त्या आपल्या स्वतःशी कनेक्शन तुम्हाला मिळालेलं असतं, ते विजडम तुम्हाला तुमच्या आतून मिळतं. सो अशा प्रकारचे ह्या जिनियस व्यक्तीसुद्धा असतात ना, ह्या एक प्रकारच्या रिबेल असतात, असं ओशोंचं म्हणणं आहे. त्यामुळे त्या समाजाला एक प्रकारे त्या स्ट्रेंजर आहेत की काय अशा भासतात. त्यामुळे इनलाइटन मॅन इज द ग्रेटेस्ट स्ट्रेंजर इन द वर्ल्ड, असं त्यांचं वाक्य आहे ओशोंचं. सो he does not seems to belong to anybody. No organization confines him, no community, no society, no nation. असे ओशोंचे विचार आहेत त्याच्यावरती. सो हा एक ओशोंचा मेसेज आहे त्या रिबेल याच्यावरती. पण त्यांचा आउटलुक हा थोडासा स्पिरिच्युअल आहे. इथे आपण थोडासा वेगळा, हा भौतिक लुक आहे आपण जो डिस्कस केला तो. सो आता आपलं हे लेक्चर एम्पररचं इथेच संपतं आहे. तो आता आपण पुढचं कार्ड पाहू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे जरूर सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.